कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। मागील आठवड्यात सोलापूर शहर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला। पावसामुळे सोलापूर शहर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले। घरात अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याने नागरिक देखील हैराण झाले। पावसामुळे घरातील वस्तू, धान्य इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे दप्तर देखील यामध्ये भिजून गेले। या दरम्यान प्रभाग 21 येथील काही नागरिकांमध्ये अशी समस्या निर्माण झाली होती। त्यावेळेस माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, नगरसेविका वाहिदा शेख हे भर पावसात ज्या नागरिकांच्या नगरांमध्ये पाणी शिरले आहे त्या नगरांमध्ये जाऊन पाहणी केली। त्या दरम्यान प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान व वाहिदा शेख यांच्याकडे अक्षरशः हंबरडा फोडला। आमच्या घरात पाणी शिरले आहे, आता आम्ही राहायचे कुठे, धान्य भिजून गेले, खायचे काय, अशी एकंदर टाहो माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान आणि वाहिदा शेख यांच्यासमोर प्रभागातील नागरिकांनी मारली। या दरम्यान तात्काळ प्रशासनाला संपर्क साधून ब्रह्मदेव नगर, गजानन नगर, टिळक नगर, साईनाथ नगर, गैबीपीर झोपडपट्टी येथील समस्या सांगितल्या। माजी नगरसेविका वाहिदा शेख यांना तलाठीला घेऊन ज्यांच्या घरी पाणी शिरले आहे त्यांचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिले। त्या अनुषंगाने वाहिदा शेख यांनी प्रशासनाला घेऊन पंचनामे केले। आज अखेर प्रशासनाच्या वतीने ज्यांच्या घरात पाणी शिरले होते, ज्यांचे नुकसान झाले होते, त्यांच्या संबंधित घरातील महिलांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा झाले। त्यामुळे वाहिदा शेख यांचा प्रभागातील नागरिकांनी सन्मानपर सत्कार करत आभार व्यक्त केले। नगरसेविका वाहिदा शेख, सामाजिक कार्यकर्ते आशिष वाघमारे, युनुस शेख, दिनेश वाघमारे, राजू साखरे तसेच महिला जयश्री बेंजरपे, सानिया कंपली, साधना ढोबळे, पूजा वाघमारे, पठाण भाभी, मुल्ला चाची, फुलारी भाभी, दीपाली चव्हाण, खातिजाबी अत्तार, सुरेखा वाघमारे, श्रीदेवी राखले, सोनाली बेंजरपे, दिलशाद शेख हे नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमारा प्रभाग क्रमांक 21 है कि वाहिदा शेख, तौफिक शेख जो गए 15 दिन 20 दिन खाली जो बारिश आया था रात के 2 बजे से हम लोग यहाँ काम करें। ब्रह्मदेव नगर, गजानन नगर, टिळक नगर, साईनाथ नगर और गैबीपीर झोपड़पट्टी में खुद पहलवान वहाँ फिर कर और लोगों के काम कर दिए वहाँ भी, और वहाँ का भी पंचनामे हुए, यहाँ के पंचनामे हुए। जितना हमारे हाथ से हुआ तौफिक भाई मैं मिलाकर यहाँ का काम करे सोने, और ये सब इनको मदद दिलाए ये लोगों को, और जितनी हो सकती जितने लोगों के रहे और हम कोशिश करेंगे और उनको मदद करेंगे। मी दिनेश वाघमारे या नगरातलाच रहिवासी आहे। गेल्या 20-25 वर्षापासून या आमच्या नगरसेविका वाहिदा शेख मॅडम आहेत, पण पुरामुळे यावेळेस इतकं पाणी या नगरामध्ये आलं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये अर्ध्या भिंती पाण्यात होत्या। त्यावेळेस रात बघितल्या नाहीत आणि दिवससुद्धा बघितल्या नाहीत, त्या इतक्या धडपडून आमच्यासाठी काम केलं। प्रथमतः मी त्यांचा खूप आभारी आहे। अशा नगरसेवका आम्हाला मिळाल्यात, त्यामुळे आम्हाला मागील कुठल्याच अडचणी आल्या नव्हत्या, पण यावेळेस पावसामुळे इतक्या अडचणी आल्यात की या अडचणीला कसं सामोरं जायचं पावसाच्या पाण्यामुळे, त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल त्या आम्हाला तू काय सुचत नव्हतं। पण त्यावेळेस नगरसेविका मॅडमने येऊन आम्हाला जी मदतीचा हात दिला आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन पंचनामे केलेत, त्यांना शासकीय मदत मिळाली। पण अजून काही लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, पण त्यांना पंचनामे करून त्यांचे न झाल्यामुळे ते नाराजसुद्धा आहेत। पण त्यांचं पण थोडं प्रमाणात मॅडमला मी एक विनंती करतो की मॅडम तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन झोन ऑफिसला जाऊन कलेक्टरला एक मागणी करा की काही लोकांचे पंचनामे राहिलेत त्यांना पण ते मिळावं, अशी माझी एक नगराच्या वतीने मॅडमकडे विनंती आहे। कारण हे सगळे आपले लोक आहेत आणि यांचं पण खूप काही नुकसान झालं आहे, काहींना मिळालं काहींना मिळालेलं नाहीत। त्यामुळे त्या देखील लोक नाराज आहेत, त्यांना काय मदत मिळेल तेवढी शासनाकडे मदत घेऊन द्यावी अशी एक विनंती करतो। आणि परत नेक्स्ट टाईम या नगराचा नगरसेवक म्हणून आम्हाला वाहिदा मॅडम मिळावी आणि मी या नगराला विनंती करतो। मॅडमचं आम्ही खूप आभारी आहे, कारण हे आम्हाला प्रत्येक वेळी अडचणीला येतात। नगरात कुठल्याही वेळेस काही अडचणी आले की त्या रात्र बघत नाहीत, अपरात्र बघत नाहीत, येतात, पाण्याची विचारा करतात, शासकीय मदत देतात आणि प्रत्येक वेळेस नाले, ड्रेनेज लाईन कुठं काय चोकअप झाले असेल तर ते स्वतःहून आवर्जून अधिकाऱ्यांना बोलून घेऊन आमच्या नगराचे कामं करतात। त्यामुळे आम्हाला या नगरसेवका कायमस्वरूपी पाहिजेत। त्यामुळे अशी आमची विनंती आहे की मॅडम तुम्ही असंच काम करत जावा, कायमस्वरूपी आम्ही परमनंट नगरसेवक आम्ही तुम्हाला निवडून देऊ। नाव पूजा दिनेश वाघमारे। आमच्या इथे 8 किंवा 15 दिवस झालं पाणी येत होतं।
त्यामुळे वेदा भाभीने जी आमच्यासाठी सोय केली पाण्याची, जी काय काय पाण्यासाठी जी धडपड त्यांची चालू होती, त्याच्यामुळे आम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे. किंवा अर्ध्या कामाला जाणाऱ्या बाया त्यांनी सुद्धा रात्रभर पाणी काढून त्यांची खूप नुकसानी झालेली आहे, त्यांच्यासाठी पण खूप काहीच मदत केलेली आहे. पण ज्या बाया राहिल्यात त्यांच्यासाठी अजून थोडंसं मदत व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे. कारण की त्यांची पण खूप सारी नुकसानी होते, किंवा पाणी किंवा गुडघे एवढं पाणी असतंय, त्यांच्या घरात भांडे वाहत जातात, त्यांना खूप सारी मदत व्हावी हीच माझी विनंती आहे. मी ब्रह्मदेव नगरमध्ये राहते आणि माझं नाव शीतल. आमच्या मागच्या 8-15 दिवसाखाली ब्रह्मदेव नगरमध्ये भयंकर पाणी आलं होतं घरामध्ये, अगदी गुडघे एवढं पाणी आलं होतं. वैदा मॅडमनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला पैसे मिळावे, धान्य मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. माझं नाव श्री राजेंद्र दत्त राखले आहे. रात्री इतर कधी कुठल्या वेळेस मी पाऊस येते आणि त्यावेळेस मॅडम येऊन बुलडोजर क्रेन आणून सगळे नाले सगळे कचरा काढल्यावर सगळ्यांचं म्हणजे सहकार्य करते. कुठल्या बी वेळेस किती बी रात्र होऊ दे त्यावेळेस येऊन आम्हाला मदत करतात. त्याच्याबद्दल आम्ही त्यांना अभिनंदन करते आणि सगळ्यांना थोडं का होईना त्यांच्या हातानं जेवढा प्रयत्न होऊ दे, सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांची पाहणी करून आणि त्यांना योग्य जे मदत केले ते आम्हाला खूप आवडले, म्हणून त्यांना अभिनंदन करते. मागील आठवड्यामध्ये जे काय अति पावसामुळे ब्रह्मदेव नगर मला विपीर झोपडपट्टी लोकमान्य नगर टिळक नगर अशा भागामध्ये ज्या पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये पाणी शिरलं होतं, अनेकांचं नुकसान झालं. त्या नुकसान भरपाईसाठी आमच्या नगराच्या नगरसेविका मान्य वैदाबी मॅडम शेख यांनी प्रयत्न केलं व त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाचे पंचनामे केले. तर त्या प्रयत्नांना यश आलं, त्याबद्दल मी नगराच्या वतीनं त्यांचा आभार मानतो व त्यांचं अभिनंदन करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.